हाय हॅलो नमस्कार, मी आहे सोनाली. तर तुमचं खूप खूप स्वागत आहे माझ्या नवीन एका व्लॉगमध्ये. तर आम्ही आता निघालो आहोत गावाकडे आणि आमच्या गावाकडे ना यात्रा आहे. 3 दिवस यात्रा असते, त्यामुळे आम्ही गावाकडे निघालो होतो. आणि इथं शौर्य आणि त्रिश बसलेले आहेत. तर हे गाडी चालवत आहेत, त्यांचं लक्षसुद्धा नाही आहे व्लॉगकडे. मी व्लॉग शूट करत होती. त्यांना खूप मस्का काढावं लागतात. इकडं पहा, व्लॉगमध्ये पहा म्हणण्यासाठी. आणि ही पूर्ण हवे रोड आहे आणि खूप झाडे वगैरे तर हवेला आहेत. फुलंसुद्धा आले होते झाडाला, खूप छान असं वाटत होतं. आजचा हा व्लॉग पूर्ण यात्रेचा आहे आणि आमच्या गावाकडचं सुद्धा घरसुद्धा या व्लॉगमध्ये आहे. तर कंटिन्यू हा व्लॉग पहा. तर इथे आमचं गाव आलेलं आहे, म्हणजे गाव आणखीन थोडंसं लांब आहे, पण गावाच्या बाहेर ना थोडंसं डोंगरावरती मंदिर आहे. आलमप्रभू म्हणून ओळखलं जातं. दत्ताचा फोटो आहे या मंदिरामध्ये. आणि दत्त जयंती झाली होती. दत्त जयंती झाल्यानंतर ना पहिल्या शनिवार रविवार सोमवार अशी 3 दिवस यात्रा असते. दर्शन घेण्यासाठी भाविकांची खूप गर्दी होती. लाईनीनं मी सुद्धा लाईनमध्ये उभा राहून दर्शन घेतलं. चॅनलवर जर नवीन कोणी असेल, सबस्क्राईब अजूनपर्यंत जर केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि त्याच्या पुढेच बेल आयकॉन आहे ते सुद्धा प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा सगळ्यात आधी तुम्हाला व्हिडिओ पाहता येईल. आणि लाईकसुद्धा करा, कमेंटसुद्धा करा. तर हे पूर्ण मंदिराचा परिसर आहे आणि हे पूर्ण मंदिर असं आहे, ओपनच आहे मंदिर. तर आता आमचं दर्शन झालं होतं. तर दर्शन झाल्यानंतर आम्ही आता घरी निघालो होतो. त्याच्या 3 दिवसामध्ये वेगवेगळे कार्यक्रमसुद्धा असतात. तर आता हे आमचं गावाकडचं घर आलेलं आहे आणि आमच्या आई दारामध्येच वाट पाहत उभ्या होत्या, कारण की त्यांना ना नातू यायचे असल्यावर खूप आनंद होतो आणि कधी येतील असं त्या वाट पाहतच दारामध्ये उभा असतात. कोणत्या पण आजी आजोबाला नातवाची खूप ओढ असते आणि तसंच आमच्या आईला सुद्धा नातवाची खूप ओढ आहे आणि आमची खूप ते वाट पाहत दरवेळेसच बसत असत. तर आता आम्ही गाडीतलं सामान काढून घेत होतो. तर आमच्या घराच्या ह्या पुढचा रोड आहे आणि आमच्या घराला ना 2 रोड आहेत. घराचा पुढचा रोड तर तुम्ही आत्ताच पाहिला. तर ही पाठीमागं, घराच्या पाठीमागं असा रोड आहे आणि झाडं काही लावलेले आहेत. फायनली मी यात्रेमध्ये पोहोचले होते आणि या वर्षीनं खूप दुकानं आले होते यात्रेतून. खूप मोठी यात्रा भरते, 3 दिवस असल्यामुळे खूप यात्रा मोठी असते आणि सगळ्यांचे नातेवाईक वगैरे सुद्धा यात्रेला येतात. मी थोडी शॉपिंग केली. शॉपिंग केल्यानंतर आम्ही आलो पाळण्याकडे. तर मी पाळण्यामध्ये बसतच नाही, कारण की मला ना खूप जाम भीती वाटते. मी खाली उभं राहूनच पाळण्याचा आनंद घेत असते. आमच्या इकडे यात्रेमध्ये 3 दिवस वेगवेगळे रथाची मिरवणूकसुद्धा काढली जाते. मग पहाटेच रथ निघतात. 4-2 वाजल्यापासूनच रथ निघायला सुरुवात होते आणि गल्ली गल्लीला रांगोळी वगैरे काढतात. त्यामुळे खूप छान वाटतं आणि आम्हीसुद्धा रथाचं दर्शन घेण्यासाठी पहाटेच आलो होतो. आमच्या पूर्ण फॅमिलीने रथाचं दर्शन घेतलं. आमच्या इकडे यात्रेमध्ये पहिल्या दिवशी हाच रथ असतो आणि तिसऱ्या दिवशीसुद्धा ह्याच रथाची मिरवणूक निघते पहाटे आणि दुसऱ्या दिवशी काळवीटचा रथ असतो. यात्रा वर्षातून एकदा येते, त्यामुळे यात्रेचा पूर्णपणे आनंद घेतलाच पाहिजे. वर्षाला एकदा आपल्याला यात्रेला येता येतं. गावाकडची यात्रा म्हणल्यावर तर खूप धमाल असते. गावाकडे खरंच खूप चांगलं वातावरणसुद्धा असतं. त्यामुळे आम्ही यावर्षी यात्रेमध्ये खूप धमाल केली, एन्जॉय केला, फुल धमाल केली आणि प्रत्येक छोट्या-छोट्या गोष्टीचा ना आनंद घ्यायलाच पाहिजे. यात्रेच्या तिसऱ्या दिवशी आम्ही मंदिरात आलो होतो. दुपारी 12 वाजता आरती असते आणि महाप्रसादसुद्धा असतो आणि आरतीसाठी पूर्ण ग्राउंड असं यात मंदिराचा पूर्ण गाभारा भरला होता. वेगवेगळ्या गावावरून सुद्धा भाविक आले होते. आरती झाल्यानंतर मग महाप्रसाद घेऊन आम्ही त्याच दिवशी रात्री नाटकाला गेलो होतो. त्या दिवशी रात्री नाटक होतं. खूप छान असं हसण्यासारखं हे नाटक होतं. नाटकातल्या कलाकारांची भूमिकासुद्धा खूप छान होती आणि खूप हसण्यासारखंच नाटक होतं. आम्ही तर खूप हसलो. नाटकाचं नाव होतं हीच खरी फॅमिलीची गंमत. आजचा व्लॉग आवडला तर कमेंट्स करायला विसरू नका. पुन्हा भेटूया नवीन व्लॉगमध्ये. बाय.